आज दिनांक 22 जून रोजी नाशिक येथे छावा क्रांतीवीर सेनेची राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत प्रामुख्याने काही महत्त्वाच्या मुद्द्यांना मंजुरी देण्यात आली। त्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत छावा क्रांतीवीर सेना ही 10 जागांवर निवडणूक लढणार असून समविचारी पक्षांची चर्चा करून युती करू, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढू। तसेच मराठा आरक्षणाबाबत यापुढे छावा क्रांतीवीर सेना आक्रमकपणे आंदोलन करेल। येणाऱ्या काळात विरोधी पक्ष म्हणून शरद पवार यांनी मराठा आरक्षणाची बाजू खंबीरपणे लावून धरावी, यासाठी त्यांच्या घरापासून संघटना आंदोलन करेल अशी भूमिका घेत छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। बघूयात करण गायकर पुढे काय म्हणाले। छावा क्रांतीवीर सेना राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक या ठिकाणी आज संपन्न झाली। बैठकीमध्ये अनेक ठराव यावेळी करण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या निवडणुकींच्या संदर्भात भूमिका घेण्यात आली। महाराष्ट्रामध्ये 10 जागांवर छावा क्रांतीवीर सेना ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे। समविचारी पक्षांशी आम्ही चर्चा करून जर सकारात्मक चर्चा झाली तर त्यांच्यासोबत, नाहीतर स्वबळावर छावा क्रांतीवीर सेना आगामी निवडणुका लढण्यासाठी तयार आहे। 15 दिवसानंतर सर्व प्रदेश कार्यकारिणी सर्व जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये राज्याचा दौरा सुरू करणार आहोत। त्यानंतर संघटनेचं 10वं राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांचं एकमत झालं। त्याचाही ठराव या ठिकाणी पास झाला। येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षण, शेतकरी, सहकार, शिक्षण या सगळ्याच विभागामध्ये छावा क्रांतीवीर सेना आक्रमकपणे आंदोलनं करेल। त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षांची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून आम्ही ज्या आंदोलनाची दिशा दिली होती की शरद पवारांच्या घरापासून आम्ही ते ज्येष्ठ नेते आहेत आणि मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळावं ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी। विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला मराठा आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरे GR हा कार्यान्वित करण्यासाठी आणि ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला वेटीस धरण्यासाठी विरोधी पक्षाने आक्रमकपणे भूमिका घ्यावी। यासाठी पवार साहेबांच्या घरापासून आंदोलनाची पुढची दिशा आमची लवकरच ठरेल आणि त्याच्यावर संघटना आक्रमकपणे राज्यात आंदोलनं करेल। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।